आता आळंदीमधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते आहे। आळंदीमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झालेली आहे। या शाईफेक म्हणजे ही कशामुळे शाईफेक झाली, काय हे नेमकं प्रकरण आहे, या संदर्भात अजून गोष्टी समोर यायच्या आहेत। मात्र विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झालेली आहे। आळंदीमध्ये विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झालेली आहे। आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या पूर्ण शाईने भरलेली बाटली त्यांच्या अंगावर टाकण्यात आलेली आहे। एकेरी शब्दात त्यांचा उल्लेख करण्यात आला। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याशी बोलूया। गोविंद, हा सगळा प्रकार कुठे घडलाय? ते एकटेच होते का? कुणी हा प्रकार केलाय आणि का? पूर्वीच विकास आणि लोणी काळभोर परिसरामध्ये ते एका कीर्तनासाठी गेलेले असताना जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा संग्राम बापू भंडारे आणि त्यांच्या साथीदारांनी हा सगळा प्रकार केलेला अतिशय निंदनीय हा सगळा प्रकार आहे। खरं तर मागील काही दिवसांपासून वारकरी संप्रदायामध्ये जे पुरोगामी विचाराला छेद देणारी मंडळी घुसली या संदर्भामध्ये विकास लवांडे वारंवार बोलता आहेत आणि त्या संदर्भातच खरं तर वाद आहे। संग्राम भंडारी जे आहे ते स्वतःला हबप वारकरी म्हणतात ज्या पद्धतीनं आहे आता आपल्याला आहे। विकास लवांडे स्वतः आता लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये या सगळ्या संदर्भामध्ये तक्रार देण्यासाठी गेलेले आहेत। बरं गोविंद, तुझा आवाज सलग येत नाहीये आमच्यापर्यंत, पण शाई फेक नाही केलेली आहे, अक्षरशः शाईनं आंघोळ घातलेली आहे। आळंदीमध्ये हा प्रकार घडलाय। विकास लवांडे यांच्यावर शाई फेक झालेली आहे। विकास लवांडे स्वतः प्रतिक्रिया देतात, बघूया। आज सकाळी म्हातोबाची आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं। ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाची इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते, सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडी आणून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे। आपल्याला आता जी प्रतिक्रिया आली ती विकास लवांडे यांची आली। ते स्वतः लोणी काळभोर पोलीस स्टेशनला आहेत आणि ते तक्रार देत आहेत। विकास लवांडे यांनी गंभीर आरोप केले। त्यांनी असं म्हटलंय की ज्यांनी शाई फेकली ते त्यांच्याबरोबर काही गोरक्षक होते आणि त्यांनी नाव सुद्धा घेतलेले आहे की कोण आलं होतं। मला निर्जनस्थळी गाठून माझ्यावर शाई फेक झालेली आहे। 2 बाटल्या शाईच्या फेकल्या, त्यातल्या 2घांकडे रिव्हॉल्वर सुद्धा होतं। 3 गाड्या आलेल्या होत्या, त्यातल्या गाडीतले सगळेजण उतरले आणि त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जीवे मारण्याची धमकी मला दिली। गोविंद आपल्यासोबत पुन्हा जोडले गेलेले आहेत। गोविंद, खरं तर एकूणच हा प्रकार अत्यंत धक्कादायक म्हणावा लागेल सुवर्णा। कारण की ज्यांनी जो हा शाई हल्ला केला आहे तो ते संग्राम भंडारी यांनी स्वतःच हे सगळं चित्रीकरण केलं आणि ते विविध माध्यमावर देखील व्हायरल केलं। त्यामुळे ते आपल्या कृत्याचं समर्थन करतायत हे स्पष्ट दिसतंय। हा सगळा जो वाद आहे तो आपण समजून घेतला पाहिजे। विकास लवांडे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आहेत, ते मागील काही दिवसांपासून या सगळ्या वारकरी संप्रदायामध्ये पुरोगामी विचाराला छेद देणारी जी मंडळी घुसली याचा वारंवार उल्लेख करतायत, त्यांची नावं घेत आहेत आणि कुठेतरी यातनं हा वाद निर्माण झाल्याचं दिसतंय। संग्राम भंडारी या चित्रीकरणामध्ये स्वतः म्हणतायत की तुम्ही आम्हाला बोलायला पाहिजे होतं, मात्र आमच्या गुरूंच्या विषयी तुम्ही बोललात आणि त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीनं आम्ही शिक्षा देतोय। मात्र अशा पद्धतीने कायदा हातात घेणं हे कुणाला अभिप्रेत नाहीये। लवांडे यांनी अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत की संग्राम भंडारी यांच्यासोबत अनेक गोरक्षक किंवा त्यांचे साथीदार होते ज्यांच्याकडे रिव्हॉल्वर होत्या, पिस्टल होत्या आणि त्यांनी आपल्याला धमकवलेलं आहे। मात्र या दृश्यामध्ये स्पष्ट दिसतंय सुवर्णा की
ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणवणारे संग्राम बापू भंडारे यांनी जे कृत्य केलेलं आहे ते खरं तर वैचारिक लढ्यातनं त्यांना उत्तर देऊ शकले असते, मात्र त्यांच्या या कृतीचं समर्थन कोणीही करणार नाही. या संदर्भामध्ये आता स्वतः विकास लवांडे जे आहेत ते लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये बसलेले आहेत आणि तक्रार नोंदवत आहेत. अतिशय गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत की आपल्याला जीवे मारण्याचाही देखील प्रयत्न केला गेलाय. वारकरी संप्रदायामध्ये जी नावं पुरोगामी विचाराला छेद देणारी जी नावं आहेत ती विकास लवांडे आणि एकूणच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर केली होती आणि त्यानंतर हा वाद वाढत चालला. आज सकाळी विकास लवांडे यांचं लोणी काळभोर परिसरामध्ये प्रवचन होतं आणि त्यानंतर ते कार्यक्रम आटोपून जेव्हा एकटे जात होते तेव्हा त्यांना अडवून संग्राम भंडारी आणि त्यांच्या साथीदाराने हे कृत्य केल्याचं लवांडे यांचं म्हणणं आहे. आता या सगळ्या संदर्भामध्ये लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे अधिकारी काय गुन्हा नोंदवतात आणि संग्राम भंडारी जे आहेत ज्यांनी हे कृत्य केलं, जे आपल्या कृत्याचं समर्थन करतायत ते काय खुलासा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. मात्र एकूणच जर ही परिस्थिती बघितली किंवा प्रकार बघितला तर अत्यंत गंभीर म्हणावा लागेल. विकास लवांडे वारंवार आपल्या प्रवचनातनं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सोशल मीडियावर देखील या संदर्भामध्ये बोलतायत की वारकरी संप्रदायामध्ये पुरोगामी विचाराला छेद देणारी मंडळी घुसलेली आहेत आणि त्यामुळे या संप्रदायाचं मोठं वैचारिक नुकसान होत आहे. खरं तर या संदर्भामध्ये आता जे आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त आहेत किंवा देहू देवस्थानचे मुख्य विश्वस्त आहेत त्यांच्याकडनं स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे, कारण की दरवर्षी आषाढी वारी निमित्त शेकडो लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असतात आणि जर अशा पद्धतीने जर पुरोगामी विचारांना छेद देणारी मंडळी संप्रदायात घुसणार असतील किंवा आली आहेत का या संदर्भामध्ये अद्यापही जेव्हापासून हे सगळे आरोप होत आहेत तेव्हापासून या दोन्ही देवस्थानच्या मंडळींनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे हा वाद वाढत जातो आहे. मात्र एकूणच जर बघितलं तर आता विकास लवांडे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आहेत त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर हा शाही हल्ला झालेला आहे आणि एकूणच दृश्यामध्ये आपण बघतोय की संग्राम भंडारी आणि त्यांचे हे साथीदार जे आहेत ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे ते स्वतःच्या कृत्याचं समर्थन करण्यासाठी पण त्यांनी चित्रित केलेला कुठली कलम लागू शकतात, कारण रिव्हॉल्वर 2 जणांकडे होती, शाई फेक होती आणि ते घेऊन आलेले होते, शाई पूर्वनियोजित होतं असं लवांडे म्हणतायत आणि त्यात जीवे मरण्याची धमकी दिली जाते असा आरोप होतो. एकट्यात गाठून हे केलं गेलेलं आहे. या सगळ्यासाठी काय कलम लागू शकतात आणि काय नेमकं पुढे घडेल? सुवर्ण, खरं तर ज्या पद्धतीनं लवांडे यांनी आरोप केलेला आहे की या धमकी देणाऱ्यांकडे पिस्टल होते, रिव्हॉल्वर होते, त्यानुसार आर्म ऍक्ट नुसार गुन्हे दाखल होणं अपेक्षित आहे. मात्र त्यासाठी चौकशी करावी लागणार आहे. तत्पूर्वी ज्या पद्धतीने शाही हल्ला केला गेलाय, ज्या आक्रमकतेनं संग्राम भंडारी हे लवांडेकडे येत होते, त्यांना धमकवण्याचा प्रयत्न करत होते हे चित्रीकरणामध्ये स्पष्ट दिसतं आहे. त्यानुसार त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आणि एकूणच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होऊ शकतात. अर्थात या संदर्भामध्ये लवांडे यांची तक्रार काय होतीये किंवा ते या संदर्भामध्ये आणखी कोणाचं नाव घेतात का की संग्राम बापू भंडारी यांच्या समेत आणखी किंवा संग्राम बापू भंडारी यांना या एवढ्या आक्रमक पद्धतीने येण्यासाठी कोणी प्रवृत्त करत होता का, या संदर्भात कोणाचं नाव घेतात का आपल्या तक्रारीत, याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र एकूणच एकटे असलेले विकास लवांडे यांच्यावर जेव्हा हा शाही हल्ला झाला तेव्हा संग्राम भंडारी आणि त्यांचे साथीदार हे चित्रीकरणामध्ये दिसत आहेत. त्यामुळे त्यांचा नेमका उद्देश काय होता, दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी आधी प्रयत्न केला का, जर विकास लवांडे यांचे वक्तव्य त्यांना खटकत होती किंवा त्यांना ती अभिप्रेत नव्हती तर त्यांनी त्या संदर्भामध्ये पोलिसांकडे आधी तक्रार का केली नाही, असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. अर्थातच संग्राम बापू भंडारी हे स्वतःला हबप म्हणतात आणि त्यामुळे मी गोविंद तुम्हाला विनंती करेन असे सोबत आपल्याबरोबर अमोल मिटकरी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया. अमोलजी, हा गंभीर प्रकार आहे, एकट्यात गाठलं आणि शाई फेक केलेली आहे. शाई फेकली काय पूर्णपणे 2 बाटल्या ओतलेली आहे शाई त्यांच्यावर, विकास लवांडेंवर, काय सांगाल? नाही, ज्यांनी ही शाई फेक केली त्यांचं नाव काय म्हटलं तुम्ही? संग्राम भंडारी.
हा संग्राम भंडारे ते वारकरी कीर्तनकार असतील असं माझा अंदाज आहे, किंवा होय होय वारकरी संप्रदायाचे म्हणून घेत असतील स्वतःला. होय आता ठीक आहे, विलास लवांडे हे दुसऱ्या पक्षाचे आहेत, ते माझ्या पक्षाचे नाहीत, हा भाग वेगळा. आता मी राजकीय भावनेतून बोलत नाहीये. बरोबर. मी जर ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांचा वारकरी संप्रदाय मांडणारा वारकरी असेल आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये कोण्याही जीवाचा न घडो मत्सर अशी संतांची शिकवण असेल, आणि अशा प्रकारे त्या वारकरी संप्रदायाचे महाराज म्हणून घेणारी लोक कोणाला एकट्यात गाठून त्यांच्यावर शाईफेक करत असतील, झुंडशाही करत असतील, त्यांना मारायचा प्रयत्न करत असतील, तर हे कोणते वारकरी आहेत? वारकऱ्यांच्या नावाने अशा प्रकारे गुंडगिरी करणारी लोक हे वारकरी असू शकत नाहीत. यांना अगदी. गुंडशाही आणि झुंडशाही आणायची आहे. म्हणून या गोष्टीचा निषेध झाला पाहिजे आणि बरोबर. स्वतःला महाराज म्हणून घेणाऱ्या लोकांनी एकदा तपासलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. अशा प्रकारे वारकरी संप्रदायाला हे लोक कलंक आहेत, आणि हे जर असं चालत असेल तर याचं कोणी समर्थन करणार नाही. या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो आणि त्या महाराजवर तात्काळ कारवाई केली पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे. आणि अनेक भोंदूबाबा आहेत ना वारकरी संप्रदायामध्ये, खरे कीर्तनकार मागं पडले, हे भलतीच लोक आली खरंय, खरंय. हे स्वतःला कीर्तनकार म्हणून घेतात शहाणी लोक. अशाच स्वरूपाचं सर अमोलजी, अशा स्वरूपाचं वक्तव्य विकास लवांडे किंवा त्यांच्या पक्षाकडून केलं जात होतं की पुरोगामी वारकरी आता तयार झालेले आहेत, म्हणजे वारकऱ्यांमध्ये आता पुरोगामित्व वाढायला लागलेलं आहे. तर याच्यावरनं निर्माण झालेला जो वाद आहे, विचारांची जी लढाई आहे, ती विचारांनी लढता आली असते? 100%. पण यांच्याकडे विचार असला तरच विचारांशी यांची तुलना करू शकता येते. यांच्याकडे विचार नाही आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझी आत्मकथा पुस्तक लिहिलं होतं, त्यात सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये वेगळ्या पंथाची घुसळण झाल्यामुळे मूळ त्याचा उद्देश बाजूला पडला. हे धर्मचिकित्सक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. ही लोक तुकाराम महाराजांची पालखी अनगळच्या बाबाच्या दर्ग्यावर जाते, पहिली आरती पालखी प्रस्थानाची अनगळच्या बाबाच्या दर्ग्यावर होते. तिथं सुद्धा हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण करणारे हे जे प्रतिगामी काय पुरोगामी स्वतःला म्हणून घेतात, ही महाराज लोक नाहीच आहेत. बरोबर, महाराजांच्या नावाने विष पेरणारी विषवल्ली आहे. नक्की. तुम्ही जसं अमोलजी म्हणालात की कारवाई अशा वृत्तींवर व्हायलाच हवी. तुर्तास धन्यवाद अमोलजी, आपण बोललात न्यूज 18 मराठीशी. आपल्याबरोबर सुषमाताई अंधारे सुद्धा आहेत, त्यांच्याशी बोलूया. सुषमाताई, अत्यंत गंभीर प्रकारे विकास लवांडे यांना एकट्यात गाठलं गेलं आणि त्यावेळी त्यांच्यावर शाईफेक झालेली आहे. त्यातल्या दोघांकडे रिव्हॉल्वर होती असा सुद्धा आरोप लवांडे करतायत. काय सांगाल? मला हा गंभीर नाही, मला हा सकारात्मक प्रकार वाटतो. मी याच्याकडे अत्यंत सकारात्मकतेने बघते आणि विकास लवांडेंचं मनपूर्वक अभिनंदन करते की विकास लवांडेंनी एक लढाई जिंकलेली आहे. या निमित्ताने या सगळ्या लोकांचे बुरखे फाडण्यात ते यशस्वी झालेले आहेत. कारण संत संप्रदायातला माणूस काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या सगळ्या षडरितून पासून बाहेर असतो, लांब असतो. त्याला स्वतःच्या रागावर नियंत्रण करता येते आणि तो कोणाचाही द्वेष करू शकत नाही, कोणाचंही अहित चिंतू शकत नाही. तो सम्यक विचाराने चालणारा असतो. ज्या अर्थी ही लोक बंदुका घेऊन वावरतात, शाई फेकतात, ही संत संप्रदायातली माणसं असू शकत नाहीत. संत संप्रदायातला माणूस असं कधीही कृत्य करू शकत नाही. संत तुकाराम असतील, संत एकनाथ असतील, संत ज्ञानेश्वर असतील, यांना प्रचंड त्रास झाला, पण या लोकांनी कधीही ज्यांनी त्रास दिला त्यांचं अहित करायचा प्रयत्न केला नाही. इथे तर सरळ साधी एक चिकित्सक विचार मांडण्याची प्रक्रिया चालू होती, ती सुद्धा ज्या मार्तंडांना सहन होत नाही, ज्या लोकांना हे सहन होत नाही, त्यांच्याकडून झालेली कृती आहे. त्यामुळे आपण लवांडेंचं अभिनंदन केलं पाहिजे की लवांडेंनी यांचे चेहरे उघडे केले. तुम्हाला असं म्हणायचंय की ज्या गोष्टीवर बोट ठेवलं जात होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून किंवा लवांडेंकडून सातत्याने, ती गोष्ट खरी आहे हेच या लोकांनी सिद्ध करून दाखवलं. एक्झॅक्टली. आदरणीय पवार साहेबांनी जे मुद्दे मांडलेले होते त्यातला शब्द न शब्द या लोकांनी आपल्या कृतीतनं खरा करून दाखवलेला आहे. हनुमंत पवारांवरचा हल्ला असेल किंवा आता विकास लवांडेंवर शाई फेकणं असेल, आणि मी तुम्हाला सांगते याच्यावर माझी काहीही मागणी नाही बरं का. आमची कसलीही मागणी नाही की याची पोलीस कंप्लेंट करा आणि याचा आम्ही निषेध करतो, अजिबात नाही. सध्या या राज्यात निषेध नोंदवण्यासारखी परिस्थिती नाही. सध्या या राज्यामध्ये कुठेही पोलीस कंप्लेंट करण्यासारखी परिस्थिती नाही. त्यांनी पोलीस कंप्लेंट घ्यावी अशी आमची अजिबात अपेक्षा नाही. कारण ज्या राज्यामध्ये दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्र्यांची FIR होत नाही, तिथे बाकी FIRची अपेक्षा आपण काय करावी? नक्की. सुषमाताई, धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत होत्या. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल बिटकरी आपल्यासोबत होते. दोघांनीही
घटनेचा निषेध केलेला आहे. पण सुषमाताईंनी निषेध करताना उलट असं म्हटलंय की विकास लवांडे यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. ते याकरता कारण ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे म्हणत होता ते या लोकांनी अशा प्रकारची कृती करून सिद्धच करून दाखवलं. अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे. ही घटना आहे विकास लवांडे यांच्यावर शाई फेकीची. आळंदीमध्ये विकास लवांडे हे जस्ट त्यांनी आळंदी सोडलं आणि तिथून बाहेर पडताना 2 गाड्या त्यांच्यासमोर उभ्या राहिल्या. 2 गाड्यातनं काही लोक खाली उतरली आणि त्यांच्यावर साईफेक झालेली आहे. संग्राम भंडारी आपल्याला जे दृश्यांमध्ये धोतर आणि पांढरी टोपी घातलेले दिसतात ते संग्राम भंडारी आहेत. त्यांनी विकास लवांडे यांना एकट्यात गाठलेलं आहे आणि त्यांच्यावर शाईफेक केलेली आहे. पूर्ण शाईच्या 2 बाटल्या त्यांच्या अंगावर फेकण्यात आल्या. यातले त्यांच्यासोबत असलेले जे दिसत आहेत ते 10-12 जण होते असं विकास लवांडे यांचं म्हणणं आहे. त्यातल्या दोघांकडे पिस्टल होती असं सुद्धा विकास लवांडे यांनी म्हटलंय. आत्ता ते लोणी काळभोर इथल्या पोलीस स्टेशनला आहेत आणि तिथे ते तक्रार नोंदवत आहेत.